नमस्कार, पंचनामा न्यूजसाठी मी संतोषी जगदाळे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। आपण पाहत आहात पंचनामा न्यूज। पंचनामा जेव्हा कळेल निकाल नव्हे न्याय मिळेल। आपण पाहूया सविस्तर बातमी। माता रमाई जयंती उत्सव समिती पाटण तालुका यांच्या वतीने माता रमाई जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। पाटण आंबेडकर स्मारक पाटण मावशी पेठ येथे माता रमाई जयंती उत्सव समिती पाटण तालुका यांच्या वतीने सुवर्ण माने यांच्या अध्यक्षतेखाली पाटण तालुक्यातील महिलांच्या प्रचंड उपस्थितीत व प्राध्यापक रवींद्र सोनवले यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली माता रमाई जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी समता सैनिक दल अनिल मोहिते मुंबई, आनंदा कदम कमांडर समता सैनिक दल पाटण तालुका कोयना विभाग, विलास कदम कॅप्टन, दादू रोकडे, उत्तम बल्लाळ, आनंदा गायकवाड, रत्नदीप बल्लाळ, हरिभा कदम, शरद कांबळे, दिलीप कदम या समता सैनिकांनी धम्मध्वजाला सलामी देऊन सदर जयंती महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाला पाटण तालुका मुंबई कमिटी माननीय भीमराव धाबाडे, दयानंद जगताप, सीताराम सकपा, गौतम काकडे, राजेंद्र सत्वधीर, अनिल मोहिते, सुरेश कांबळे, अरविंद गुजर, अनिल सावंत इत्यादी अनेक मान्यवर मुंबईहून आवर्जून उपस्थित राहिले होते। तसेच या कार्यक्रमाची सुरुवात विजय गायकवाड, बौद्ध उपासक, भारतीय बौद्ध महासभा, शशिकांत देवकांत, धम्म मित्र, त्रिरत्न बौद्ध महासंघ यांनी सामूहिकरित्या त्रिसरण पंचशील बुद्ध पूजा घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करून दिली। तदनंतर समानता गुजर, सृष्टी माने, अपेक्षा गुजर, ईशा गुजर, जान्हवी कदम, रिया गुजर, वैष्णवी कांबळे इत्यादी धम्म अभ्यास वर्गाच्या विद्यार्थिनींनी भीमवंदना सादर करून रमाईच्या जीवनावर गीतांचे सादरीकरण केले। तदनंतर अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले। यावेळी पाटण नगर पंचायत समितीच्या विद्यमान नगरसेविका अनिता देवकांत उपस्थित होत्या। तसेच या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून स्त्री जन्माचे स्वागत म्हणून ज्या मातांना फक्त मुलीच आहेत अशा मातांचा आदर्श माता म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। त्याचप्रमाणे या जयंती महोत्सवानिमित्त रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन देखील करण्यात आले होते। यामध्ये अनेक छोट्या मुलींनी आपला सहभाग नोंदवून मनमोहक सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। या रांगोळ्यांमध्ये सहभागी मुलींना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात देखील आले। तसेच घटनादत्त आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन म्हणून आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यांचा सन्मान करण्यात आला। या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला सुनील कांबळे वकील, मधुकर गायकवाड, आबा देवकांत, आबासाहेब भोळे, दीपक भोळे, संजय कांबळे पत्रकार, विजय थोरवडे पत्रकार, अनिल माने पत्रकार, प्राणलाल माने, तात्या सकपाळ, बाळासाहेब देवकांत, अरुण देवकांत इत्यादी प्रमाणे तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या तमाम उपस्थितांना जयंती महोत्सवानिमित्त गणेश माने व बाळू देवकांत यांच्या वतीने भोजनदान देण्यात आले। तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता ज्या समाज बांधवांनी आणि भगिनींनी तन मन धनाने योगदान दिले अशा सर्वांचे स्वाती बोलके यांनी आभार मानले।